उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामतीमधील पवार गटाच्या शहर कार्यालयाला भेट दिलेली आहे। यावेळी युगेंद्र पवार यांनी पवार कुटुंबाने अजित पवारांना कधीही एकटं पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि पवार कुटुंबासाठी राजकारण आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात असा दावा युगेंद्र पवार यांनी केलाय। दरम्यान युगेंद्र पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या कार्यालयाला भेट देण्यात आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। दादा, काय सांगाल, आज तुम्ही या पार्टी कार्यालयाला भेट दिली, काय भावना आहे? चांगलं वाटतंय। सगळ्यांचा उत्साह बघून, युवकांचा उत्साह बघून, कार्यकर्त्यांचा उत्साह बघून चांगलं वाटतं, आनंद होतो। मागच्या वेळेस लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही असं म्हटलं होतं की शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही माझ्यासाठी एकच आहेत, मात्र आज तुम्ही शरदचंद्रजी पवार या पार्टीला भेट दिली, काय वाटतंय? हो, पण मी त्या पार्टीला पण पूर्वी भेट दिली आहे। आज सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडून तुमचं कौतुक करण्यात आलेलं आहे। ते म्हणतात की एक चांगला बिझनेसमॅन आज जर पक्षात येऊन पक्षाचं काम करणार असेल तर त्यांचं स्वागत आहे। तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे? मला खूप आनंद वाटली। शेवटी ते माझे आत्या आहेत, साहेब माझे आयडल आहेत। लहानपणीपासून जेव्हापासून मला काही कळतं तेव्हापासून मी साहेबांकडे माझा आयडल किंवा असे माझे रोल मॉडेल तसं मी बघत आलो आहे। त्यांनी पण मला खूप शिकवलं। त्यांनी ते मला घेऊन खूप सगळे फिरायचे। पूर्वी माझं कॉलेज झाल्यावर त्यांनी मला खूप शिकवलं आणि त्याच्यासाठी मी त्यांचा आयुष्यभर आभारी राहील। तुम्हाला काय वाटते? अजित पवार म्हणतायत की पवार कुटुंबीय मला जाणीवपूर्वक एकटक पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्हाला काय वाटते पवार कुटुंबियाचा एक घटक म्हणून? नाही, मला नाही वाटत। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीपासून आमच्या कुटुंबात राजकारण आणि कुटुंब हे नेहमी वेगळं होतं आहे आणि पुढेही राहणार। नक्कीच। आणि यामध्ये बारामती लोकसभेमध्ये आता अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत येत आहे। थेट आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढत होणार आहे। एक बारामतीकर म्हणून, राष्ट्रवादीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून तुम्ही कुणाच्या पाठीमध्ये? नाही, होणारे अजून हे निश्चित नाही झालंय ना, अजून ठरले। सुनेत्रा पवार यांच्या विकास कामांचा रथ फिरतोय, फक्त चर्चा होती। हो, पण रथ फिरतोय म्हणजे त्यांनाच उमेदवारी मिळेल असं नाही ना। येणाऱ्या लोकसभेमध्ये युगेंद्र पवारांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीला किती फायदा होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।